जत तालुका विभाजनावरून विरोधकांचे दुटप्पी राजकारण आदी भूमिका स्पष्ट करा. भाजप शहराध्यक्ष अण्णासाहेब भिसे यांचा घणाघात. कार्यकर्त्यांना उपोषणाला बसून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप. जत तालुका विभाजनाच्या अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर विरोधक केवळ स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी दुटप्पी भूमिका घेत आहेत. तालुका विभाजनाबाबत त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे त्यांनी प्रथम जतच्या जनतेसमोर स्पष्ट करावे, असे थेट आव्हान भाजपचे जत शहर अध्यक्ष अण्णासाहेब भिसे यांनी दिलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना भिसे यांनी म्हटलंय की सध्या माडग्याळ, संख आणि उमदी येथे तालुका विभाजनाच्या मागणीसाठी होत असलेली आंदोलने ही राजकीय हेतूने प्रेरित आहेत. विरोधक स्वतः समोर न येता आपल्या कार्यकर्त्यांना उपोषणाला बसवून भागातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तालुक्याचे विभाजन होऊन प्रशासकीय सोयी निर्माण व्हाव्यात आणि यापेक्षा मुद्द्यावर राजकारण करण्यामध्येच विरोधकांना अधिक रस असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भिसे यांनी म्हटले की माडग्याळ, संख आणि उमदी भागातील विरोधकांचे प्रमुख नेते आधी स्वतः एकत्र का बसत नाहीत. जत तालुक्याचे विभाजन नेमके कोणत्या पद्धतीने व्हावे याबाबत त्यांच्यामध्येच एकमत नाही. एका बाजूला स्वतःच्या सोयीचे राजकारण करायचे, दुसऱ्या बाजूला जनतेच्या भावना भडकवायच्या हा विरोधकांचा दुटप्पीपणा आहे आणि त्यांनी प्रथम एकत्र येऊन एकमुखी निर्णय घ्यावा आणि नंतरच आंदोलनाची भाषा करावी. जत तालुक्याचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांची प्रशासकीय सोय हीच भाजपाची सुरुवातीपासूनची भूमिका राहिली आहे. मात्र विरोधक विकास प्रक्रियेत खोडा घालण्याचे आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत आणि त्यामुळेच राजकीय स्वार्थासाठी सुरू असलेल्या दिशाभूल करणाऱ्या आंदोलनांना सुज्ञ जनतेने बळी पडू नये, असे आवाहन अण्णासाहेब भिसे यांनी केलं आहे. आणि स्वतः आम्ही उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष साहेब, तिथले नगरसेवक आणि इंजिनियर यांना घेऊन जाऊन त्याची स्वतः पाहणी करून त्याचा आराखडा सुद्धा तयार केलेला आहे आणि ती जमीन ज्यावेळी हस्तांतरित होईल त्यावेळी लवकरात लवकर आम्ही त्याचा सुधारण्याचा प्रयत्न करू. आणि त्याच्यानंतर मला आता काल एक घंटानाद आंदोलन झालं, जतमध्ये काल घंटानाद आंदोलन झालं आणि त्यात काही विशेष त्यांच्या मागण्या होत्या की बाबा म्हैसाळ विस्तारित योजनेचं पाणी वगैरे, त्याच्यानंतर तालुक्याचं विभाजनाचा विषय होता. विस्तारित म्हैसाळ योजना असू दे किंवा जुनी म्हैसाळ विस्तारित योजना असू दे, त्याचे काम गतीनं चालू आहे. आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या माध्यमातून कामं ती गतीनं चालू आहे. आणि त्याच्यानंतर विभाजनाचा राहिला प्रश्न, आमदार साहेबांनी ज्यावेळी संखला उपोषणाला बसले होते लोक की बाबा संख तालुका करा म्हणून, त्यावेळी तिथं जाऊन ते उपोषण सोडवलं, त्यांच्या मागण्या मान्य केल्या, ऐकून घेतलं. त्याच्यानंतर जतमधले जे वीज प्रवृत्तीचे जे काही राजकारणी लोक आहेत, काही गावांना उतरून बसवायचं की बाबा इथं माडगावला कुणीतरी जायचं आणि माडगावला सांगायचं की तू माडगाव तालुका झाला पाहिजे म्हणून उपोषणाला बस. उमदीला कुणीतरी जायचं आणि उमदीला जाऊन तिथं सांगायचं की उमदी तालुका झाला पाहिजे म्हणून तू उपोषणाला बस. माणसं ह्यानेच तयार करायची, संखला पण ह्यानेच तयार करायची. मग मला त्यांना फक्त जत तालुक्यातल्या सर्व पक्षाच्या नेत्यांना एकच सांगायचं की बाबा जतच्या विभाजनाबाबत तुमची एकदा भूमिका स्पष्ट करा. म्हणजे कोणता तालुका झाला पाहिजे, विभाजन कसं झालं पाहिजे आणि कुठल्या तालुक्याचा दुसरा तालुका कुठला झाला पाहिजे याच्याबद्दल तुमची एकदा भूमिका स्पष्ट करा. 4 गावांना उठवून बसवायचं आणि गावात भांडणं लावायचे, गावागावात भांडण लावायचे, तालुक्याच्या राजकारणात भांडण लावून टाकायचे, असले धंदे तुम्ही करू नका. एकदा तुमची भूमिका तेव्हा स्पष्ट करून टाका, एवढंच मला सांगायचं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जत.